सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तराल दृघट भवसिंधो, जन्मून या कुळी वाची स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तराल दृघट भवसिंधो. तुका म्हणे कोटे कुळे ते पुण्येत, भावी गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तराल दृघट भवसिंधो. विठाला विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली लिहाना गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम, करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, सद्गुरु दास तू, काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, यावर करी संतांचा, 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 यावर करी संतांचा. मस्तक पायावरी यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. मस्तक पायावरी यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शल संकट, तराल दृघट भवसिंधो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया अर्थात आम्हाला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात, थोडक्यात नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात. वढाला विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत ब्रह्मीभूत मला वाटतं सोमपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांचा हा पुण्यतिथीचा सोहळा चालत असणारा हा नामोत्सव नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा अर्थात मला वाटते शिवपुराण कथा
सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. प्रथमतः गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्यात टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आमच्या हरिभक्तीपरायण या परिसराचं भूषण, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे अनिल महाराज जाधव. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना फोन केला म्हणून सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आणि या कार्यक्रमाला एक एकाचे म्हणून या पर्याय अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा बळीराम महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आज ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा आमचे ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं मायकार उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव, त्यांचं नाव थोडं आगाव आहे, आमचे नामदेव महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या ज्येष्ठ गुरुबंधू असणारे हरिभक्तीपरायण दीपक महाराज राऊत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महामिरो, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य आमचे रोहन महाराज भिशे, त्यांच्यासाठी जोरात टाळेन. हा नंदलाल आटोळे ना आमचे, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. अगदी प्रसन्न मन आहे महाराज, त्यांचं आखं घरच प्रसन्न आहे. टाळी वाजवा. ते मला म्हणले महाराज पुन्हा काय मेळ लागायचा नाही, आधीच पाकिट घेऊन टाका. टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरात. माणसं धनानं मोठे नसा, मनानं मोठे असा. विडाला विडाला म्हणून प्रथमतः त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे माईकवाले दादा, माईक सिस्टीम सुंदर आहे, तुमचे नाव घेतलंय. तुम्ही राग राग बघू नका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक बार. होईल तेवढा सगळ्याचा आवाज चांगला करा. तुम्हालाही धन्यवाद देतो. आमचे शूटिंगवाले दादा, होईल तेवढं तुम्ही टाळा. तुम्हालाही धन्यवाद देतो. विढाला विढाला असू द्या. आज पहिला दिवस आहे, पहिला देवाला वाहिला, प्रथम नारजित विद्या. आज पहिला दिवस आहे. एका महान संतांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. मला वाटतं 157 वर्ष पूर्ण झाले. टाळी वाजवा. आणि ही सेवा आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, किंवा संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला वाढता हा पुण्य, धर्म केला वाढता हा पुण्य, धर्म केला वाढता हा पुण्य. हा संसाराचा नव्हे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला वाढता हा पुण्य, धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला वाढता हा पुण्य, धर्म केला, धर्म केला, धर्म केला. जरा जोरात टाळी वाजवा, जोरात जोरात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला झोपा. टाळी वाजवा, टाळी. आयुष्यभर हरिभजनी हे डोहळीले जग. आजचं कवीला लाग एक वाक्य आहे का, पुण्यतिथी कुणाची होत नाही. ज्यांना आयुष्यभर पुण्य केलं आणि इतराला पुण्याला लावलं, अशाची पुण्यतिथी असते. विढाला विढाला. नामदेव महाराज, ज्यांना आयुष्यभर पुण्य केलं त्याची पुण्यतिथी, आणि ज्यानं पापात पाप केलं त्याची पाप तिथी. झिंग झिंग झिंगाट. नाही नाही, विनोद नाही. अरे ज्यानं काही पुण्य केलं, इतराचं चांगलं केलं, अशा महात्म्याची पुण्यतिथी असते. आणि अशा महात्म्याची जर पुण्यतिथी केली, अशा महात्म्याचं जर नाव घेतलं, पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे
जरा इमानदारीनं वाजवा राव, जोरात वाजवा जोरात. हे कसं आहे ज्ञानेश्वर महाराज, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते, नाही तर फाशी घ्या वाटते. उगं काय रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. मी एका गावात कीर्तनाला गेलो, आगाव महाराज माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं, मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावी. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानाचे देव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदने. बस बस जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. एका संतांची एका महात्म्यांची पुण्यतिथी आहे. हा पुण्यतिथी सोहळा हे सर्वात आणि एक वाक्य आहे का, हा सोहळा इथं होतो यात नोंद नाही आपल्या वर्दळीत. हा सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा यागी भूमंडळा टाळी. माझी कीर्ती यागी भूमंडळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा यागी भूमंडळा माझी कीर्ती यागी भूमंडळा. माझी कीर्ती वाह. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळ माझी कीर्ती. बस झोपा, टाळी वाजवा. त्यांचा आज हा पुण्यतिथी सोहळा स्वर्गात देखील भगवान परमात्मा करतोय. विढाला विढाला. मग अशा पवित्र महात्म्याच्या दरबारामध्ये सेवा आहे. मलाही आनंद वाटला. लक्ष द्या, आज पहिला दिवस आहे. सेवेकरता घेतलेला अभंग नामदेव महाराज जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आजच्या अभंगात तुकोबराय तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात. ज्ञानेश्वर महाराज या जगात 3 वर्ग पडतात. किती झोपले काय? किती? 3. पहिला वर्ग आहे त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही. आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. विढाला विढाला. पहिला वर्ग आपला, लक्ष देऊन ऐका, आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. आता एवढा मंडप हे सुंदर, एवढं बऱ्याच जणांचं पोट दुखत विनोद नाही. आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. ज्ञानेश्वर महाराज एकाचं पोट दुखू लागलं, कुणाचं? हो म्हणा की हो. एकाचं पोट दुखू लागलं, कुणाचं? एकाचं दुखतंय, सगळ्याचं दुखत नाही. त्याला उचललं, आपल्याला दवाखान्यात जवळ आहे, सिंदखेड राजा हे जवळ आहे. त्याला दवाखान्यात नेलं, म्हणला डॉक्टर म्हणला तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. अरे दुखतंय केव्हापासून? म्हणला तपासा. दुखतंय केव्हापासून? म्हणला शेजाऱ्यानं 2 मजली बांधलं तेव्हापासून. झोपले काय? टाळी वाजवा कळाला असलं तर. म्हणजे जीवाला जीवाची प्रगती खपत नाही. आणि कुत्र्याला गती खपत. आता आपण मोटरसायकल गाडी घोडी घेऊन जा, कुत्र्या तर काय आपलं भाडं नसते. आपली गाडी निघाली, कुत्रे आपल्या भागा भो भो भो. आणि गाडी पुढे गेली की उभारण म्हणते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली. कुत्र्याला गती खपत नाही. तसं संत महात्म्याला बुडत हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून बुडत हे जन न देखावे डोळा. बुडत हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून बुडत हे जन न देखावे
जरा इमानदारीनं वाजवा राव, जोरात जोरात वाजवा जोरात. हे जसे काय लग्नात बसलेत वाटूळ झालं. विठाला विठाला पडता ह्या जान न देखवे डोळा ये तो कळबळा म्हणून लिया. संत महात्म्याला जग अधोगतीला गेलेला भावत येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. जगद्गुरु तुकावरने विचार केला, इतका सुंदर देह दिलाय, अवोटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भार गमाया. लग 84 गिर की मारे यही फल पाया. अवोटा हात का मानव देह. बस उग कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असा झटका हल्ला गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहाक उहुक आहाक. हुशार माणूस आमच्या ज्ञानेश्वर महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरला आगा महाराज. त्या अंगात आल्याला म्हणलं लागलं सोडा 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 सोडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसले बेसरमीच्या भोकाना हाना. विडाला विडाला एक वाक्य आहे का, लक्ष देऊन ऐका. अंगात आल्याला देव राहत नाही आणि चित्ता शिरल्याला देव निघत नाही. टाळी वाजवा, निघत नाही. अरे माझ्या सद्गुरु सोमपुरी महाराजांच्या चित्तात देव शिरला. जाळोनी संसार बैसलो. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, इतका सुंदर देह देवे दिला देह. शरीर उत्तम, शरीर सुखाचे. राम भजन को दिया कमलमुख. इतका सुंदर देह दिला, पण नको ते माणसं विचार करतात. विचार करिता वाया जाये येळ. लटिकेत ते मुळ फजितीचे. तुकोबारानं सांगितलं, बाबा कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करावा. सारा रे करा मोठा मोठा सारा सारा विचार करा मोठा मोठा. गाडी गेली ना पुढं. मला माणसाला चप्पल लागत हो. हे ना बघू जर मी धरलं कशाला वाट बघायची म्हणलं. पाकडी हे ना पाकडी दिली पुन्हा वाढलं तर वाढलं, मग काय सांगा. विडाला विडाला महाराज इथंही खानदानी लागते आगा महाराज. दुसरा कीर्तनकार पळाला असता. हा ढोकबाबांना तर माईकच फेकून दिला. पण हे जाऊ द्या. आलिया भोगाशी. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो. कीर्तन कीर्तन जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कसा बी विचार करून आयुष्य चाललंय. आयुष्य जात पलपल तुझला कैसे कळे ना. 2 दिवसाचा तनो आला की रे पाहुणा. संसार घडिया माझी रात्र गेली समजना. आयुष्य खातो काळ राम कार्य मनाना. बस बस चाललंय. कुणाचं 40 झाले, कुणाचं 50 झाले, कुणाचं 60. 60 हाती आली
जाऊ द्या थोडक्यात बोलतो चाललंय. मग तुकोबराया सांगतात कसं बी आयुष्य जाणार आहे, मग कसा बी विचार करून आयुष्य घालण्यापेक्षा सारासार विचार, सारासार विचार. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत, लई टाईम घालीत नाही. काही गोष्टी सार आहेत आगा महाराज, काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी आसार आहेत. आता तुम्ही सगळे सुज्ञ माणसं, लई टाईम घालीत नाही. भुईमुगाची शेंग वरचा टरपर कसा आहे? आसार. वा. आतला शेंगदाणा सार. खारीक, खारीक खारका खाता ना तुम्ही? खारका नाही तर आता खारकात नाहीत, मुरकुलट. खारका मिळत लागा नाही. तूप नाही, तूप म्हणलं की बुवा चुप नाही विनोद नाही. खारीक. वरचं टरपल कसं आहे? बोला की सार. आतली आटोळी आसार. आता पुढं चला. आंबा पाडाला पिकलाय, झोपले काय? थोडी रेंज लागत या. आंब्याचं वरचं कातड कसं आहे? बोला की आसार. आतला रस सार. कोय आसार. आता पुढं चला. ताक. ताक कसं आहे? आसार. लोणी सार. आता पुढं पेढा. पेढा कसा आहे? संपूर्ण सार. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणवने सोळ पाणी जपतसे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे सार शरणागत ताली 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 जरा इमानदारीनं वाजवा जोरा 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 झोपा टाळी वाजवा देवाचं नाम सारा आहे बाकी सगळं ऐकू आलं का नाही हो ना काय मी एका गावात झटके मारू मारू बोलू लागलो पाठी मागलं चोपदार म्हणला सगळीच भैरी इथं असला घोळू नाही विढाला विढाला जाऊ द्या लक्ष द्या देवाचं नाम सारा आहे बाकी सगळं असार आहे म्हणून सारासार विचार करा आता एकच वाक्यात बोलतो आगा महाराज सगळे संत एकत्र बसले खाली ऐकू येतं ना हो म्हणा की
सगळे संत एकत्र बसली, ज्ञानोपरायापासून निळोपरायापर्यंत सगळे संत. आणि सगळ्यानं मिटिंग घेतली, बैठक घेतली आणि सगळ्यानं एकच सोडलं, त्याच्यात फक्त देवाचं नाम सार आहे. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, टाळी वाजवा. सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व हे सिद्धांत शोधिले, सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व ही सिद्धांत शोधिले. ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकले, ज्ञान दृष्टी अवलोकले. सार काढिले निवडून. टाळी वाजवा, टाळी वाजवा. नाचा की की नाचा. थांबा थांबा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. थांबा, टाळ. हा. जोऱ्यात. मृदांग. टाळी. टाळी. थांबा, टाळ. वा. टाळी. वा. टाळ. जोऱ्यात. हा, 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 हा. हा, हा. एक विठोबाचे नाव, ते एक विठोबाचे नाम, ते एक विठोबाचे नाम. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. या पाणी हे मौढीला वर झालं, ते पाणी आणाले. याला म्हणायची या मूर्ती लोकीचे उपराटे. विठाला विठाला. संत एकांती बैसले, संत एकांती बैस, सर्व ही सिद्धांत शोधिले, सर्व ही ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. ते एक विठोबाचे तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार.
नाम एक सार विठोबाचे. जगासार फक्त देवाचं नाम आहे, म्हणून सारासार विचार करा. झोपले काय करा, उठा. आता काही माणसं म्हणतील मारा एवढा लवकर का करा. आज आपला सुरुवात झाला, आपला रंग रंग झिंगाट चिंग चिंग चिंगाट. नाही करा 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 का नाही युनत नाही एवढ्या लवकर काय, एवढी गडबड का. एक वाक्य आहे का, अरे संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा. परमार्थ सगळ्यानं करावा, करावी तातडी. करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट. एका बाईनं स्वयंपाक केला तर अख्खं घर खातंय आगाव महाराज. हो म्हणा की हो काय. एका बाईनं स्वयंपाक केला तर अख्खं घर खातंय, पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत बुवाजी हो म्हणा की येत नाही. विनोद नाही परमार्थ सगळ्यांना करावा, विनोद नाही. म्हणून तुकोबराय आहे म्हणतात जगास देवाचं नाम श्रेष्ठ आहे, सार आहे म्हणून नाम धरा. सारासार विचार करा. पुढा आता उठा उठी का. एक वाक्य आहे काय आमचे, तुमचं नाव काय. उदरा बाबा. हे बल्ब लावलाय ना, लावलाय की हे आल्या वाटलं दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतं. झोपले काय खालचे, पण 16 टनाची गाडी उचली ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला उद्धव बाबा विनोद नाही. ऐका हा बल्ब लावलाय का नाही. हो म्हणा की लावलाय ना. ह्या बल्बाची गॅरंटी आहे किती दिवसाची, 6 महिने 1 वर्ष. किती माईकवाले इकडे बघा, ह्याची गॅरंटी आहे किती दिवसाची, 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष, बरोबर आहे ना. वर्षाच्या आज जर शाट झाला तर बदलून मिळतो का नाही, मिळतो का नाही. अरे बल्ब शाट झाला तर बदलून मिळतोय, विनोद नाही. ह्याची गॅरंटी, ह्याची काय गॅरंटी आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया, नाही नचले मग गाळा पडेल फासा, पुढे उसार तोराय वळसा गा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. हुशार तोराय वळसा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मा. क्षणभंगुर हे जाय न ग्रासगली सत्ता. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का. शिवाजीराव ऐकू आले का. हा नाही तर होत त्याला तिथं झोपा जाऊ. मग काय विनोद नाही. शिवाजी दादा एक वाक्य आहे का, सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे, पण याची लोक म्हणते सकाता त्या काल भेटला हो, दोघांनाही तंबाखूला चुना लावणार, कसं काय कुचकाला.
नाही नाही विनोद नाही, विनोद नाही, प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता सगळी सत्ता नाही. थोडक्यात बोलतो याचा भरोसा नाही म्हणून उठा उठी सारासार विचार करा. बोला की करा, गडबड करा, उठा उठी लवकरात लवकर. महाराज विचार करा, विचार करा, विचार करून काय करा. नामधरा कंठी विठोबा नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. सार विचार करा उठा उठी, सार विचार करा उठा. नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. विचार करा, विचार करा, विचार करून काय करा. माझ्याकडे लक्ष द्या. काय पाणी पाहिजे का? मुंग्या निघाल्या का? मला वाटलं दुसरं काय निघालं काय. उठाला विठाला असू द्या. नामधरा कंठी कुणाची? विठोबाची. बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. थोडक्यात बोलतो. आगा महाराज विचार उठा उठी लवकरात लवकर विचार करू. नामधरा कंठी देवाचं जर नाम कंठात धारण केलं काय त्या उरले एकळी अनेक वैकुंठ नायक जया कंठी. कंठी धरला कृष्ण मने, कंठी धरला कृष्ण मने, कंठी धरला कृष्ण मने, कंठी धरला कृष्ण मने. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश काला वाटू ये, काला वाटू अवघाजनी नामधरा कंठी कुणाचे? विठोबाचे. लक्ष द्या. जगात 33 कोटी देव आहेत. जगात किती देव आहेत? 33 कोटी. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही इकडे बघा, तिकडे काय तुमचं भावा जीव चालला, तिकडे काय ऐका. 33 कोटी देव असताना त्याच का तोची एक दानसूर तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार याने घ्यावे त्याचे नाम आणि तिशी करणे याचे एक वाक्य आहे का? देवाचं नाव जर घेतलं त्याला बाकी काय आवडत? बाकी काय आवडत? फक्त त्याला नावाची आवड आहे. कशाची? नामदेव महाराज उगं तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घ्यावं. खाली बस रे, खाली बसो, बैठे बैठे. हा सरळ असं. माझ्याकडे लक्ष द्या. उगं तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घ्यावं. महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. नामदेव महाराजाच्या मंडळीनं म्हणा नामदेव महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. इमानदारीनं तुम्हाला गुदगुले झाल्या का नाही? हो म्हणा, टाळी वाजवा कळाला असलं. अरे विनोद नाही, एक वाक्य आहे का? नासक्या देहाचं नाव ब्राह्मणाच्या साक्षीनं एक बार घेतलं तुम्हाला मरेपर्यंत पत्नी सांभाळावं लागते. मरेपर्यंत. अरे मरेपर्यंत जर आपण देवाचं नाव घेतलं याने घ्यावे त्याचे नाम आणि तिशी करणे याचे आवडीने भावे. हरिनाम घेशी तुझे चिंता त्या टाळी वाजवा.
हरी नाम घ्यासी तुझी चिंता त्यासी सर्व आहे झोपा टाळी वाजवा. त्याला नावाची आवड आहे. कशाची आवड आहे? नावाची, नामाची. थोडक्यात बोलतो, आज्या मेळानं जन्मा देवाचं नाव घेतलं. बोला की, आज्या मेळानं जन्मा देवाचं नाव घेतलं घेतलं नाही. मरत्या खेपी तो बाजूवर पडला आणि त्याला 5 मुलं होती. किती किती? एका मुलाचं नाव नारायण होतं. काय होतं? आगा महाराज नारायण. यमानं आपल्या दूताला बोलवलं. माझ्याकडे लक्ष द्या. यमानं दूताला बोलवलं, इकडे या. म्हणे का? जा. त्याला बांधून घेऊन या. त्याला पापात पाप केलंय. त्याला भजन कळालं नाही, कीर्तन कळालं नाही, सप्ताह कळाला नाही. झिंग झिंग झिंगाट, चिक चिक चिकाट. जा, त्याला बांधून आणा. कुणाला? कुणाला? आज्या मेळाला. यमाची दूत निघाली. कुणाकड? रोहन महाराज. आता घुसू द्या, काही नाही. हे दुसरंच लागलं महाग. आता हे बरं झालं की ती महाग लागले. याला म्हणायचं एक सारिता. ऐसू द्या, लक्ष द्या. यमाची दूत निघाली. कुणाकड? आज्या मेळाकड. आता बरेच माणसं म्हणतात, आगाव महाराज, मरतानी माणसाला काही कळत? खाली ऐकू येते ना, मरतानी माणसाला काही कळत? कळत. पण एक वाक्य आहे का, मरतानी जे कळत आहे ते तारुण्यात कळत नाही. कशात कळत नाही? तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, सदा मुसमुशीत धुळा जायचा. तारुण्यामध्ये जसा काय रेडात चाललाय, टकाक 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 टकाक. मरतानी जे कळत आहे ते तारुण्यात कळत नाही. आणि आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, हे आता मरण लय सोपं झालंय. हे झटक्याचं मरण, ह्याचं नाव काय? पवार भाऊ. ते माझ्याकडे वाढू झाला रागराग वगैरे. त्याच्या मनानं हे पवार भाऊ खरं सांगा, आता हे झटक्याचं मरण लय चांगलं झाले. जुन्या काळात माणसं 4-4 महिने मरत, वर्ष मरत. हे आता लय चांगलं झाले. बाया म्हणत माय गेलं ये इनत नाही. आता तर मरण लय चांगलं आहे. जुन्या काळात 4-4 महिने, 5-5 महिने, 1-1 वर्ष माणसं बाजूवर पडायचे का नाही? हो म्हणा की. आणि पडल्या आगा महाराज. खरं आहे का नाही? हो म्हणा की. या बाया म्हणायच्या माय बाबा पाटापासून काकडा करीत होता. हे काकडा करून दुधात पाणी घालीत होतं. ह्याला कुठं माहिती आहे? 7-12 उत्तारा बघून लढ जाऊ, कसंही लढू नाही. विडाला विडाला. ऐका विनोद नाही. ते पडल्या झटके आणते. कोण? ते बाजार पडल्या. आज्या मेळाची अवस्था तशीच झाली. आज्या मेळाने यमाची दूत पाहिली. कुणाची? यमाची दूत पाहिल्याबरोबर नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. ते यमाची दूत म्हणली, हे तर झिंग झिंग झिंगाट म्हणत होतं. हा, आणि आता नारायणा धाव, नारायणा. यमाचे दूत तिथं आलेले लाख पळाय. यमानं बोलवलं, काय झालं? आपलं गिराईक. हा, तिथं आम्हाला पाहिल्या नारायणा धाव, नारायणा. अरे देवाचं नाव घेतय. अंतकालेच मामेव, अंतकाळी ज्याच्या नाम आले. यमानं दूताला सांगितलं, ऐका, देवाचं नाम घेतय ना. यम सांगित होता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेते होय कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाचा शिवा. सुदर्शना यावा, घरटी फिराय भोवते, घरटी फिराय भोवते. नका जाऊ तया गावा, नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया
देवाचं नाव घेतय. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. बस नामधारकाच्या शिववर जायचं नाही. एक वाक्य आहे का? त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी इमान पाठविले. लक्ष देऊन ऐका. त्यानं देवाचं नाव नाही, मुलाचं नाव नारायण होतं. कुणाचं? अरे देवाला वाटलं माझंच नाव घेतोय, इतकी त्याला नावाची आवड आहे म्हणून महाराज सांगतात नामधरा कंटे. कुणाचे? विठोबाचे. महाराज 10:30 वाजले. नामधरा कंठी विठोबाचे. त्याचं नामचिंतन आम्ही कंठात धारण केलं, सतत चिंतन केलं तर फायदा काय? तयाच्या चिंतन टाळी वाजवा, टाळी. निर्जन संकट तयाच्या चिंतन निर्जन संकट तयाच्या चिंतन महाराज सांगतात देवाचं नाम कंठात धारण केलं आणि सतत त्याचं चिंतन केलं, फायदा. तयाच्या चिंतने निर्शल संकट तयाच्या चिंतने तरतील दोषी. काय नो हे केले करशील तरी नो हे राईचा डोंगर. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. संकट बहुत. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. केवढंही संकट येऊ द्या, देवाचं चिंतन केल्यास संकट नाहीसं झाल्याशिवाय राहत. टाळी वाजवा. राहत. आता सगळ्याला माहित आहे, थोडक्यात सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. पांडवाचा यज्ञ चालला. कुणाचा? पांडवाचा. काम्य कोणात यज्ञ चालला हे कुणाला कळालं? दुर्योधनाला. कुणाला कळालं? दुर्योधनाला. दुर्योधनाच्या जातीचे माणसं अनेक संपले. झोपले का खालचे? दुर्योधनाच्या जातीचे माणसं अनेक संपले. ते स्वतःही करीत नाहीत आणि दुसऱ्यानं केलेलं बरं वाटत. जेने नाही केली आपली सोहित आणि पुढीलाचा घात इच्छित असे. बरेच माणसं स्वतःचंही कल्याण करीत नाहीत. माझ्याकडे बघा. आणि दुसऱ्याचं होऊ देत. दुर्योधनाला कळालं. दुर्वास ऋषीला बोलवलं. कुणाला बोलवलं? दुर्वास ऋषीला. 4 महिने चातुर्मास सेवा केली. वरंमुरी प्रसन्न. बोल दुर्योधना, काय आपली इच्छा? दुर्योधनाला सांगितलं माझी इच्छा काहीच नाही. पांडवाचा यज्ञ चाललाय. कुणाचा? काम्यकोणात. पांडवाचा यज्ञ चाललाय. सूर्यानं थाली दिली आहे. दिवसभर तिथं अन्नदान चालू आहे, नामचिंत चालू आहे. रात्री 12 वाजता जा आणि त्यांचं सत्वहरण करा. कुणाचं? पांडवाचं. लक्ष द्या. दुर्वास ऋषीने सांगितलं दुर्योधना, तुझं नाव बी दुर्योधन ज्ञानेश्वर महाराज आणि करणी बी दुर्योधन.
असे बरेच माणसं आहेत. एकाला म्हणलं तुमचं नाव काय, म्हणला गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, काय घेंडगा लावा. एकाला म्हणलं तुमचं नाव काय, म्हणला प्रकाश, दिवसा बॅटरी घ्यावं लागते, प्रकाश कुठं आहे. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय, म्हणले निर्मळा, आणि घरादाराला बुरा आला. महिन्याला एकदा झाडी ती काय निर्मळा. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय, म्हणली शांताबाई, आणि शेजारीला भांडल्याशिवाय करमत. अरे नावाचा नासन खावाला त्रास. एक वाक्य आहे का, नाव बी तसंच असावं. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. टाळी वाजवा. काय ताकद आहे नावात, नावात काय ताकद आहे. विनोद नाही दुर्योधना तुझं नाव बी तसंच आणि करणी बी. अरे माझ्यासारख्यानं काय होईल. पांडव कोण हात, पाहाती पांडव अखंड वनवासी, इको कमी, परित्या देवासी आठविती हे झोपा. टाळी वाजवा. ज्ञानदेव म्हणे यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी घरी रे घरी जोरात टाळी वाजवा राव. अरे जिथं साक्षात भगवान परमात्मा आहे तिथं माझ्यासारख्यानं काय होईल. दुर्योधनानं अशा भायावर सारल्या. कुणा दुर्योधनानं अशा भायावर सारल्या. कुणावर कुणावर, दुर्वास ऋषीवर. म्हणून माझी एक विनंती आहे, खाली बसलेली वर बसलेली, एवढं वाक्य आहे का, चांगल्याच्या घरचं अन्न खा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्याच्या संगतीत उपवासी मारावं, पण नालायकाच्या संगतीत धाब्यावर गुलाबजाम खाऊ नये. करावा उपवास, सज्जन संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोडघास खाऊ नये, दुर्जनाचा गोडघास खाऊ नये. खाऊ नये. जरा इमानदारीनं वाजवा, जोरात जोरात वाजवा, जोरात. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. झोपा. टाळी वाजवा. सज्जनाचे अन्न बळेची घ्यावे मागून. लक्ष देऊन ऐका. चांगल्याच्या संगतीत उपवासी माराव तरुण मंडळी, पण वाईटाच्या संगतीत गुलाबजाम खायचे खायचे. दुर्वास ऋषीनं 4 महिने अन्न खाल्लं. कुणाचं झोपले काय, कुणाचं, दुर्योधनाचं. म्हणून चांगल्याच्या संगतीत राहा दादा, लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. किंमत हे का, आता आमचे रोहन महाराज माणूस इतकाच आहे, पण परभणी जिल्ह्यातून इकडं आलाय, मी तिकडचंच आहे. आता हे लग्न झालं नाही, होणार आहे, लय दम आहे. आता किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी, मृदंगी किंमत आहे हो. आमच्या माईकवाल्या दादाला, तुम्हाला आहे का नाही, माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडावा, म्हणलं सगळ्यात मोकळा सोडावा, किंमत आहे. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, कंडक्टरची बायको बोला की कंडक्टरीन, सरपंचाची बायको सरपंचीन, पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही.
पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पवित्र अंतकरणानं परमार्थ करा. तुम्हाला सोमपुरी बाबाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही उद्धार. अरे चांगल्याला किंमत आहे, चांगल्याच्या संगतीत किंमत आहे. दुर्वास ऋषीनं 4 महिने अन्न खाल्लं. कुणाचं? दुर्योधनाचं. काम करावं लागलं. दुर्योधनानं अशा भायावर सारल्या, महाराज तुम्हाला काम करावं लागल. 60,000 शिष्य. किती? 60,000 शिष्य. दुर्वास ऋषी निघाले. मध्यप्रहार झालता. माझ्याकडे बघा, दार वाजवलं. भीम, नकुल, सहदेव, अर्जुन सगळे द्रुपदी पळत आले. हा तुम्ही ब्राह्मण? तुम्ही ब्राह्मण आहात? दुर्वास ऋषी ह्या टायमाला तुम्ही इथं? मध्यप्रहार आहे. काय इच्छा? भोजन पाहिजे. कोण म्हणतंय? कोण? दुर्वास ऋषी. 60,000 शिष्य. द्रुपदी भोजन. धर्मा पाहे भीमाकडे. एकूण एकाच्या तोंडाकडे बघू लागले. द्रौपदीने सांगितलं, चिंता करू नका, तुका म्हणे पतिवर्ता, तिची देवावरी पतीची या माता अनुसरुनी अशी पत्नी असाव. मग ज्ञानेश्वर महाराज, मग झाली नाही, मला करायची नाही. एका मित्राला मी भेटायला गेलो, लांबूनच म्हणलं त्या बाईला, वहिनी महाराज कुठे गेली? ती म्हणली ती गेली चुलीत. मी म्हणलं हो महाराजाला चुलीत कोंबाले, आपल्याला मुरीतच कोंबीत या बा म्हणलं. मी दिसा इतका लाख पाळाय. विठाला विठाला. अरे पतीची इज्जत राखणारी पती असाव. द्रौपदीने सांगितलं, चिंता करू नका, लाज रखो तुम मेरी पर भोजे, लाज रखो तुम मेरे. कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया. येळ कसा कया? काना धाव कृष्ण धाव, धाव रे लवकरी. काना धाव कृष्ण धाव, धाव रे लवकरी. हे संकट पडले भारी, हे संकट पडले भारी. काना धाव कृष्ण धाव, धाव रे लवकरी. काना धाव धाव रे लवकरी. हे संकट पडले भारी, हे संकट पडले भारी, हे संकट पडले भारी. आमचा काही वारी आले विघ्न निवारी. अरे तो आमचा काही वारी आले विघ्न निवारी. आमचा काही वारी आले विघ्न निवारी. आमचा काही वारी आले विघ्न निवारी. धाव 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 रे लवकरी. हे संकट पडले भारी, हो संकट पडले भारी. दाढी संकट पडले भारी. जरा इमानदार ना, जोरात जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. काना धाव कृष्णा धाव, धाव रे लवकरी. संकट. बस बस. भगवान परमात्मा न सांगता तुम्हा, भगवान परमात्मा धावत निघाले. तोरा झाली गरुडा, टाकीले मागे द्रौपदीच्या लागे. नारायण. भगवान परमात्मा धावत निघाले, गरुडाला पाठीमागे टाकलं. लक्ष देऊ नये का? द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. हा काय देवा, काय आपली इच्छा? 60,000 शिष्य, दुर्वास ऋषी मध्यप्रहार भोजन मागतात. गंगेवर गेलेत. माझ्याकडे लक्ष द्या. देवानं सांगितलं, तुला माहित आहे माझा स्वभाव, दिशी तेव्हा आयसा असची. मी आधी गोदर काहीतरी घेतोय पुन्हा देतोय. द्रौपदीने सांगितलं, देवा काय धर्मा घरी न मिळेचे अन्न. मागे भाजी पानं द्रौपदीची. आगा महाराज, द्रौपदीने सांगितलं, मन आहे आपल्याकडे एकादशीच्या घरी. शिवरात्र गेली, झोपले काय? आमच्या इकडं मन आहे नागयापाशी. उघडं गेलं शरीरात ठेवानं. देवा काय धर्मा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. अरे माझ्याकडे काय मिळायचे, जाऊ द्या. एक पान होतं थालीला, एक पान. देवानं सांगितलं, बघ एक पान घेतलं, खाल्लं, तृप्तीचे ढेकर दिले, वैष्णव माया निर्माण केली. तिकडं 60,000 शिष्य, दुर्वास ऋषी त्याचे पोट गच केली. तिकडं घुरू लागले, घर 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 घुरू लागली. पोट गच झाली. एक म्हणला दत्तूपंत, दुसरा म्हणला कासाकापंत.
हो पोट काय झालं मिळत लागा ना. भीमाला सांगितलं भीमा जा चपाती वरण भात भाजी गुलाबजाम बासुंदी श्रीखंड तोंडाला पाणी सुटू नका. मस्त स्वयंपाक तयार केलता. आता भीम गेला महाराज. भीमाचं उपरणं काय आपल्यासारखं आहे का काय. भीमानं उपरणं सोडलं एका उपरण्यात 100 बांधली. किती 100 पोटगत झालते. आवडा गेलं की काहीच्या तोंडातून माल बाहेर येऊ लागला. पुढचं सांगत नाही. तसेच पंक्तीला बसले. सुरुवात झालं. ओम सहनावतो सहनो भुनक्तो शैर्यं कर्वावहे तेजस्वी नामोदितमस्तु महाविदिशावहे. ओम झांड 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 पदने कबळ घेता नाम घ्या सजावन होते नाम घेता फुकाचे जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे नोहे जाणी जे यज्ञ कर्म कुंडली वरदा हरी ठर पंढरी जरा जोरात म्हणा जरा. पंढरीनाथ भगवान की सोमपुरी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर जरा इमानदारीनं जोरात वाजवा जोरात. हे ह्या टायमाला तिथं किला घ्यायला पाहिजे होती. किला जिंकायच्या टायमाला हे निम्यातून पळून आले असते. विठाला विठाला ऐका सुरुवात झालं. भोजन जेवता म्हणू लागले काय धर्मा घरचे अन्न तरी आपुले उदरे लहान. एक म्हणला बाप रे काय स्वयंपाक सुंदर झालाय. एकाच्या तोंडात जिलेबीची पुंगळी आगा महाराज. ते आगा होतो तुमच्यासारखं. त्याच्या तोंडात जिलेबीची पुंगळी कडी म्हणला येऊ दे पुढी येऊ दे. शेजारचा म्हणला कडी कुठं घालणार जिलेबीच्या पुंगळीत घालणार म्हणला. पण खाऊन तर होणार. विनोद नाही एवढं संकट तयाच्या चिंतने निर्शेल तराल दुर्घट भव सिंधू भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जगदश इह संसारे खलो दोस्तारे कृपया प्यारे पाहे मुरारे. भज गोविंदम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे बस याच्यातून तर आला दुर्घट भव सिंधू. महाराज आठ कोणतीच नाही. जन्मुनी याकुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम. तिसरं चरण आहे आहरणेशी. कोणत्याही कुळात जन्माला मिळू द्या. जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती. श्वान करी शतिरी कुत्र्याची निमिषी तुझे दारी वसे जाऊ दे. एक वाक्य बोलतो. कोणताही जन्म मिळू द्या कोणताही जन्म पण त्या जन्मात नामचिंतन घडाव हे आपलं भाग्य आहे. आमच्या परभणी जिल्ह्यात आम्ही ज्या परंपरेतले आहात ठाकूरबुवा म्हणून लवगाव आहे परभणी जिल्ह्यात. त्या ठाकूरबुवाचा घोडा एकादशी धरीत होता. टाळी वाजवा. कोण घोडा कोण पाटील हो म्हणा की घोडा एकादशी आणि आपले म्हणतात लवकर सोडा. अरे घोड्यानं एकादशी राव आमच्या ठाकूरबुवाच्या. विनोद नाही. आळंदी पंढरीची वारी त्या घोड्यानं मरेपर्यंत केली महाराज पायी. आणि तो घोडा थकला आगा महाराज. तो घोडा थकला म्हणून बुवा साहेबांना तो घोडा लोहगावात ठेवला आणि दुसरा घोडा घेऊन गेली. सांगितलं वारकरी तुम्ही थकलात थांबा. बुवासाहेब पंढरपुरात जाईपर्यंत त्या थकलेल्या घोड्यानं लगाम तोडला आणि तो घोडा पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागेचं स्नान केलं. बुवासाहेबाचं दर्शन घेतलं आणि पंढरपूरच्या वाळवंटात आपला देह ठेवला. आजही घोड्याची समाधी आहे वाळवंटात. आमच्या सद्गुरू मारुतराव महाराजांची समाधी वाळवंटात आहे. घोड्याची आहे. आज पंढरपुरात घोड्याची समाधी आहे. घोडा नवसाला पावतोय. कशाला एका घोड्यानं पंढरीची वारी केली आळंदीची. एकादशी धरली महाराज. ऐका घोड्याचा जन्म मिळाला पण संताच्या संगतीत मिळाला. टाळी वाजवा. कोणत्याही याती जन्म मिळू द्या. श्वान करीशी तरी भक्तीचे निमिषे तुझे दारी वसे कोणताही म्हणून जन्म हो का भलते याती परिण चुको
म्हणून महाराज सांगतात धरी हाची नेम आहार निशी. रात्र नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, नित्यनेमाविन अन्न काय तो सुवान. म्हणून सतत देवाचं चिंतन केलं, सतत देवाचं भजन केलं. फायदा काय? शेवटचं चरण. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने कोणत्याही कुळात जन्म मिळू द्या, देवाचं नामचिंतन सोडायचं धरी हाची नियम. महाराज फायदा तुका म्हणे कोटी कुळेती, भावे गाता गीत निर्शल संकट, भावे गाता गीत विठोबाची. तराल दुर्घट, भावे गाता गीत. भावी गावी गीत शुद्ध करून या, तुझं व्हावा आहे तरी ह्या सुलभ. म्हणून महाराज सांगतात भावनेनं देवाचं चिंतन करा. त्याचं चिंतन केले असता याच्या चिंतने निर्शील संकट, तराला दुर्घट भव सिंधू. सर्व गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला, कार्यकर्ते मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जाता जाता 2-3 गोष्टी बोलतो, लक्ष द्या, लक्ष द्या बरं काय. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोट्यातली गाय सांभाळा. कशातली कोट्यातली गाय. ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे. लक्ष देऊन ऐका, कोट्यातली गाय सांभाळा. आणि शेवटचं वाक्य, घरातले मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. सकळ तीर्थाची धुरी मायबाप केवळ तेने न जावे. महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जाऊ नका. हे चले उलट काम आहे आगाव महाराज. इथलं खात्यात आणि माहेराकड फोड करतात. माहेराकड हॅलो मम्मी, मम्मी कशी आहेस ये. सासू सासरा झटका येऊन मला पत्ता लागा नाही. अरे इमानदारनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. पायी जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. जैशी करणी वैशी जग जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ द्यातो रे ईश्वरा. एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझ्याकडे द्या, चांगला असेल ते घेऊन जा. करविली तेशी केली कटकट, वा खोडे कानेट देव जाणे. काही सांगाव महाराज. झोप, टाळी वाजवा, टाळी. आमचे हरिभक्तीप्रायण हा नंदलालला वा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद देतो. एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. दरवर्षी हा मला वाटतं सोहमपुरी बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला सोहमपुरी बाबा आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. अरे संतानं जर आशीर्वाद दिला, कृपादान केले, संती कल्पांती ही धरीतील हाती. संत कृपावंत बाळी पंढरीनाथ लढा त्यांचा हरिप्राप्तीशी, धरावे संताचे ते
त्यांच्यात ताकद आहे म्हणून त्यांच्या चिरणी सेवा समर्पित करतो. सद्गुरू समर्थ गजानन महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चिरणी सेवा समर्पित. एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा जोऱ्यात जोऱ्यात जोऱ्यात. एक बार आमच्या रोहन महाराजासाठी जोऱ्यात वाजवा. एक बार आमच्या माईकवाल्यासाठी जोऱ्यात वाजवा. हे मी आज घेतलं भागून आहे. आता उद्यापासून जरा चांगलं हे आज आम्ही पात्र अवतरायचं काम केलं मी. आता उद्यापासून बासुंदी गुलाबजाम तोंडाला पाणी सोड देऊ नका. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. हातवर घ्या, हातावर घ्या, सरळ सरळ. सरळ सरळ तिकडे शेतात बसलेले सरळ वर. हा एखाद्यानं खाली ठेवला तर उग आगा महाराज सकाळी. सरळ सरळ. हां असं ठेवा. चहा पिऊन येतोय. हा शूटिंगवाले सगळ्याचे हात घ्या, सगळ्याचे. उडव बारकुमा जय जय ज्ञानेश्वर